शालोम प्रियानो, आजच्या ऑनलाईन उपासनेमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. किती आनंद वाटतो प्रियानो ज्यावेळेस तुम्ही आम्हाला अभिप्राय पाठवता, सांगता की तुम्हाला ही उपासना खूप आवडते, त्यामध्ये तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळतो. एकमेकांपासून आपण कितीही दूर असलो तरी प्रभू आपल्याबरोबर आहे आणि आपण जेथे कुठे आहोत तेथून एकत्रितपणे परमेश्वराची उपासना करू शकतो. हा किती मोठा आशीर्वाद आहे. देवाचं वचन स्तोत्रसंहिता 106 यामध्ये असं म्हणतं, परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. परमेश्वराचे पराक्रम कोण वर्णू शकेल? त्याची सर्व स्तुती कोण ऐकविल? जे त्याच्या न्यायानुसार वागतात आणि सर्वदा नीती आचरतात ते धन्य. हे परमेश्वरा, तू आपल्या लोकांवर प्रसन्न होतोस तेव्हा माझी आठवण कर. माझ्या उद्धारार्थ मला दर्शन दे, म्हणजे तुझ्या निवडलेल्यांचा उत्कर्ष माझ्या दृष्टीस पडेल. तुझ्या लोकांच्या आनंदाने मी आनंदित होईन. तुझ्या वतनाच्या लोकांबरोबर मी उत्सव करेन. हीच आपली इच्छा आहे ना? आपण सर्वजण मिळून परमेश्वराची आराधना करावी, उपासना करावी आणि त्याच्या सानिध्याचा आनंद घ्यावा. मग काय हरकत नाही. आपण जेथे आहात तेथे मनापासून देवाची आराधना करा, उपासना करा, आमच्याबरोबर सामील व्हा. चला आपण त्याची उपकारस्तुती करूया. आज निगडी पुणे येथून उत्कर्षा कदम आपल्याबरोबर सामील झालेली आहे आणि ती प्रभूची स्तुती करण्यामध्ये आपलं सहाय्य करणार आहे. चला तर आपण तिच्याबरोबर सहभागी होऊन परमेश्वराची आराधना करूया. खुदाबंद अज़ीम बादशाह, खुदाबंद के हुज़ूर आओ सारे दुनिया के लोगों, आज नया गीत गाओ. खुदाबंद अज़ीम बादशाह, खुदाबंद के हुज़ूर आओ सारी दुनिया के लोगों, आज नया गीत गाओ. खुदाबंद का नाम मुबारक हो, उसके रजात की खुशखबरी लो, उसके रजात की खुशखबरी लो. खुदाबंद अज़ीम बादशाह, खुदाबंद के हुज़ूर दुनिया में उसके जलाल का, लोगों में उसके हर काम का. दुनिया में उसके जलाल का, लोगों में उसके हर काम का. करो बया उसके गीत गाओ, करो बया उसके गीत गाओ. सबसे अजीम वो सबसे बड़ा, जिसने आसमां बनाया, उसके हुज़ूर आओ सारी दुनिया के लोगों, आज नया गीत गाओ. सजना करे पागल
जमी गीत गाए, तुझे आसमां जमी गीत गाए, जंगलों के पेड़ भी गुनगुना रहे, क्योंकि यहाँ जा रहा है वो, आज तुम जरूर आओ सारी दुनिया के लोगों, आज नया गीत गाओ। पर्वतों को देखूंगा मैं, कौन है मददगार मेरा, कौन है मददगार मेरा, मेरा मददगार खुदा है, मेरा मददगार खुदा है, जिसने ज़मीं और आसमां को बनाया, जिसने ज़मीं और आसमां को बनाया। पर्वतों को देखूंगा मैं, वो तेरे पाँव को फिसलने नहीं देगा, वो तेरे पाँव को फिसलने नहीं देगा, खुदा है तेरा जागा हुआ, तुझे तन्हा न छोड़ेगा, खुदावंद है तेरा जागा हुआ, तुझे तन्हा न छोड़ेगा। मेरा निगहबा खुदा है, मेरा निगहबा खुदा है, जिसने ज़मीं और आसमां को बनाया, जिसने ज़मीं और आसमां को बनाया। पर्वतों को देखूंगा मैं, तेरी जान को बना छू भी न पाएगी, तेरी जान को बना छू भी न पाएगी, नगर में चांद सूरज की कभी तुझको जलाएगी, नगर में चांद सूरज की कभी तुझको जलाएगी। मेरा साहिबा खुदा है, मेरा साहिबा खुदा है, जिसने ज़मीं और आसमां को बनाया, जिसने ज़मीं और आसमां को बनाया। पर्वतों को देखूंगा मैं। उत्कर्षा, या सुंदर गाण्यांमधून परमेश्वराची उपासना करण्यामध्ये तू आमचं सहाय्य केलंस, आमचं नेतृत्व केलंस, तुझे मनापासून आभार. प्रियांनो, यावेळेस आपण देवाचं वचन वाचूया. आणि हे वचन आपल्यासाठी वाचत आहेत मिसेस धोटेकर. मार्क शुभवर्तमान याचा 10वा अध्याय त्याचे 35 ते 40 वचने आपण ऐकू. याकोब व योहान यांची विनंती. जबदीचे दोघे मुलगे याकोब व योहान त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, गुरुजी, आम्ही आपल्याजवळ जे काही मागू त्याप्रमाणे आपण आम्हासाठी करावे अशी आमची इच्छा आहे. तो त्यांना म्हणाला, मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे? ते त्याला म्हणाले, आपल्या वैभवात आमच्यापैकी एकाला आपल्या उजवीकडे व एकाला आपल्या डावीकडे बसू द्यावे. येशूने त्यांना म्हटले, तुम्ही काय मागत आहे तुम्हाला समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुमच्याने पिवेल काय? व जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुमच्याने घेवेल काय? ते त्याला म्हणाले, घेवेल. येशूने त्यांना म्हटले, जो प्याला मी पिणार आहे तो तुम्ही प्याल व जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुम्ही घ्याल हे खरे, पण माझ्या उजवीकडे व डावीकडे कोणाला बसू देण्याचे माझ्या हाती नाही. त्या दारा ज्यांच्यासाठी सिद्ध केले आहेत त्यांनाच त्या मिळणार. इथे शास्त्रपाठ पूर्ण होतो.
प्रभूच्या या वचनाद्वारे आपल्याला आशीर्वाद मिळाला असेल अशी आमची खात्री आहे. या वचनाचा उलगडा आपण थोड्या वेळानंतर पाहणारच आहोत. परंतु यावेळेस प्रियांनो, आपण प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुझी उपकार स्तुती करत तुझ्या सानिध्यामध्ये येतो आणि सर्व मान महिमा गौरव तुला देतो. प्रभुदेवा, आम्हाला ही आराधनेची संधी तू दिलीस, हा तुझा आशीर्वाद आहे. आणि मी अशा प्रकारे आराधना करत असताना आम्ही जेथे कुठे आहोत, आम्ही एकटे नाही, तू आमच्या बरोबर आहेस. आणि अशा प्रकारे आराधना करणारे असंख्य लोक आमच्या सोबत आहेत. याबद्दल बाप्पा आम्ही तुझी स्तुती करतो की अशा प्रकारे आम्हाला तुझी आराधना करता येते. प्रभू, या दिवसांमध्ये आम्हाला ज्या संकटांचा सामना करावा लागतोय त्यामध्ये आम्ही एकटे नाही, परंतु तू आमच्या सोबत आहेस, तू आम्हाला चालवत आहेस. आणि हा अनुभव आम्ही गेले 2-2.5 महिने घेतलेला आहे आणि याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. तू सर्व प्रकारे आमचा पुरवठा झालेला आहेस, तू सर्व प्रकारे आमचं मार्गदर्शन केलेलं आहेस, तू सर्व प्रकारे आम्हाला चालवलेलं आहेस, हे आम्ही अनुभवलेलं आहे आणि ह्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. प्रभुदेवा, आमची हीच प्रार्थना आहे की लवकरात लवकर हे कोरोनाचं संकट आमच्यावरून तू दूर कर. आम्ही ज्यावेळेस मनापासून ही प्रार्थना करत आहोत त्यावेळेस तू आमचा प्रेमळ पिता आहेस, आम्ही तुझी लेकरं आहोत, या नात्याने ही प्रार्थना करत आहोत. आम्ही तुझे आभार मानतो बाबा की अशा प्रकारच्या ह्या नात्याचा अनुभव घेऊन आम्ही तुझ्याशी अगदी आपलेपणाने आबा बापा अशी तुला हाक मारून तुझ्याशी प्रार्थना करू शकतो. आणि बापा, आमची ही खात्री आहे की तू आमची ही प्रार्थना ऐकत आहेस, आमच्या प्रार्थनांची उत्तरं देत आहेस. याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभुदेवा, या दिवसांमध्ये अनेक लोक या कोरोनाशी युद्ध करत आहेत. डॉक्टर्स, नर्सेस आणि सर्व मेडिकल स्टाफ, पोलीस कर्मचारी, शासकीय कर्मचारी, हे सर्वजण हा सामना करत आहेत आमच्यासाठी, आम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी ते सर्व हे कष्ट करत आहेत. प्रभुदेवा, आमची प्रार्थना आहे की त्यांना तू सुरक्षित ठेव, त्यांची काळजी घे बाबा. ते इतरांची काळजी घेत असताना त्यांची तू काळजी घेत आहेस, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आणि आम्ही हीच प्रार्थना करतो बाबा की त्यांना तू सुरक्षित ठेव, त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षित ठेव, त्यांना तुझा आशीर्वाद दे. प्रभुदेवा, अनेक लोक या दिवसांमध्ये त्यांच्या व्यवसायामुळे काळजीत आहेत. अनेक मजूर त्यांचा दैनंदिन रोजगार गमावत आहेत म्हणून काळजीत आहेत. प्रभुदेवा, आम्ही प्रार्थना करतो की अशांची तू काळजी घे, अशांची तू भेट घे आणि त्यांना योग्य मार्ग दाखव, त्यांची गरज तू पूर्ण कर. प्रभुदेवा, आम्ही तुझे आभार मानतो की आम्हाला या दिवसांमध्ये आमच्या भागामध्ये चांगला पाऊस पडत आहे आणि त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. बापा, आम्ही हीच प्रार्थना करतो की शेतकऱ्यांचं सहाय्य कर आणि योग्य प्रकारचं बी बियाणं लावून त्यांना चांगलं पीक मिळावं असं होऊ दे. प्रभुदेवा, तू त्यांना यश देत आहेस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू, आम्ही यावेळेस आमच्यासाठी प्रार्थना करतो. आम्ही तुझे आभार मानतो की तू आम्हा सर्वांना सुरक्षित ठेवलेला आहेस. प्रभू, ह्या दिवसांमध्ये जसं लॉकडाऊन शिथिल होत आहे त्या दिवसांमध्ये आम्ही अधिक जबाबदारीने वागावं म्हणून तू आमचं सहाय्य कर. लोकांना त्यांचं कर्तव्य समजावं आणि त्यांनी इतरांना धोक्यात आणू नये म्हणून त्यांनी स्वतः सुरक्षित राहावं, इतरांना सुरक्षित ठेवावं म्हणून सर्वांना समजबुद्धी दे अशी आम्ही तुला प्रार्थना करतो. यावेळेस आम्ही हे कबूल करतो की केवळ तूच आम्हाला यातून तारणार आहेस. हे संकट आमच्यावरून तू दूर नेणार आहेस आणि ह्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. प्रभुदेवा, आम्ही केवळ तुझ्यावर अवलंबून आहोत हे पुन्हा एक वार कबूल करतो. आणि ही सर्व प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तू ऐक. आमेन. संपूर्ण जगात एकता ख्रिस्ताला धरी मी, दयाची वार्ता सांगता लज्जा न मानी मी.
ठाई में निर्भय ख्रिस्तराय मला पामरा तारिले दिव्य तेज मम मनी घातले दृष्टी विश्वासी हृदयी पावलो आनंदी सुखी मी झालो तया जीवात्मा सोपला सदा तो रक्षणा तो न्यायकाळी मला नाहीच सोडणार ख्रिस्तराय मला पामरा तारिले दिव्य तेज मामा मनी घातले दृष्टी विश्वास हृदयी पावलो आनंदी सुखी मी झालो मलाही तो देवासमोर प्रेमाने पात्कारे स्वर्गात माझा हर्ष थोर अक्षय वाढवे ख्रिस्तराय मला पामरा तारिले दिव्य तेज मम मनी घातले दृष्टी विश्वास हृदयी पावलो आनंदी सुखी मी झालो आनंदी सुखी मी झालो आनंदी सुखी मी झालो प्रियानो, आपण आता देवाच्या संदेशाकडे वळूया. आज देवाचा संदेश आपल्यापर्यंत आणत आहेत देवाचे सेवक, आपले सगळ्यांचे आवडते रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. शालोम. आजच्या भक्तीमध्ये आपल्या सर्वांना भेटून अतिशय आनंद वाटतो. कसे आहात तुम्ही सर्व? आपल्याला कोणी विचारलं सहसा इंग्रजीमध्ये हाव आर यू, तर आपलं उत्तर असतं आय एम फाईन, आय एम ओके. तुम्ही जर मला विचारलं तुम्ही कसे आहात, तर कदाचित मी सुद्धा असंच उत्तर देईन. परंतु मला तुम्हाला सांगू द्या की मला एवढं बरं नाही आहे. काल रात्री एक फोन मला आला आणि जवळजवळ 1 तास मी एका कुटुंबाबरोबर बोलत होतो. त्यांना मी काउन्सलिंग करत होतो, त्यांना उत्तेजन देत होतो. आणि 1 तासानंतर जेव्हा मी उठलो तेव्हा माझ्या शरीरामधील स्नायू आखडले होते. क्रॅम्प म्हणा किंवा मसल स्पॅझम असा काहीतरी प्रकार होता आणि मला प्रचंड वेदना होत होत्या. आणि तसाच मी काल रात्री झोपलो. खरं म्हणजे मी रात्री हे रेकॉर्डिंग करत असतो. काल रात्री हे संपणं अपेक्षित होतं, परंतु ते करू शकलो नाही. म्हणून आज सकाळी मी उठलो आणि आता 6 वाजले आहेत आणि मी हे रेकॉर्डिंग करत आहे. तर अजूनसुद्धा माझ्या शरीरामध्ये वेदना आहेत आणि हा संदेश आज रेकॉर्ड करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे या परिस्थितीमध्ये मी हा संदेश या ठिकाणी आपल्याकडे आणत आहे. तर माझ्यासाठी प्रार्थना करा. सर्व परिस्थितीमध्ये प्रभूची सेवा करणं हे आपल्यासाठी एक देवाचं बोलावणं आहे आणि हे एक आव्हान आमच्यासाठी आहे, विशेषतः जे सेवेमध्ये आहेत. मला आठवलं की डॉक्टर रवी झकारिया, त्यांना पाठीचा प्रचंड त्रास होता, पाठीचा दुखण्याचा प्रचंड त्रास होता. आणि तरीसुद्धा ते तासनतास उभे राहत आणि प्रभूच्या वचनाची सेवा करत होते. अत्यंत दुःखामध्ये असतानासुद्धा प्रभूचा
शांतीचा संदेश, सुवार्तेची घोषणा ते लोकांना करत होते. आणि हे सेवकाचं जीवन असतं. माझी योग्यता नाही देवाच्या मोठ्या सेवकांबरोबर माझी तुलना करावी, परंतु एक लहानसा अनुभव की आज मला थोडीशी जरी हालचाल झाली तरीसुद्धा मला प्रचंड वेदना होतात. तरीसुद्धा आजचा संदेश आपण त्याकडे लक्ष देऊया. प्रभू आपल्याला काय सांगू इच्छितो ते आपण पाहूया. आजच्या भक्तीमध्ये ज्या अनेकांनी सहभाग घेतला त्या सर्वांचा मी आभारी आहे. विशेषतः मिसेस धोटेकर, CNIचे ख्रिस्तवासी बिशप धोटेकर यांच्या पत्नी, ज्या आमच्या जवळच राहतात, कॉलनीच्या जवळ राहतात, आणि त्यांच्या घरी मी नेहमी प्रार्थनेला जात असतो. तर त्यांनी आजचं शास्त्र वाचन केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. उत्कर्ष कदम ही तरुणी अतिशय टॅलेंटेड आहे. तिला प्रभूनं वाद्य वाजवणं, ती कीबोर्ड वाजवते, गाणं गाते. तिला मी विनंती केली की स्तुती आराधनेमध्ये तिने आपलं पुढारीपण करावं, आणि तिचाही मी आभारी आहे. आम्ही प्रभूची स्तुती करतो की प्रभू या सेवेचा उपयोग करून घेत आहे आणि अनेक कुटुंबांना तो आशीर्वादित करत आहे. आपल्यापैकी अनेक जण आम्हाला कळवतात, आणि या भक्तीच्या द्वारे प्रभू आपल्याशी बोलत आहे, प्रभू आपल्याला आशीर्वाद देत आहे याची साक्ष आम्ही ऐकतो. आणि इथून पुढच्या भक्तीमध्ये अशा काही साक्षी आपण ऐकणार आहोत. अमेरिका, इंग्लंड, आयर्लंड, इथिओपिया, सौदी अरेबिया, मस्कत, दुबई, मलेशिया, अशा वेगवेगळ्या देशातून आणि भारतामध्ये वेगवेगळ्या शहरामधून अनेक जण हा कार्यक्रम ऐकत आहेत. याबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देतो. आणि आमची ही प्रार्थना आहे की इतर अनेक देशांपर्यंत जे आमचे मराठी बंधू बहिणी आहेत त्यांच्यापर्यंत या माध्यमातून आम्हाला जाता यावं, आणि प्रभूच्या वचनाची सेवा त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा आशीर्वादाची ठरावी ही आमची इच्छा आहे. तर आपण सुद्धा त्यासाठी प्रार्थना करा. जे आपण सर्व या भक्तीमध्ये सहभागी होता, जे सर्व आपण हा संदेश ऐकत आहात, आपल्याला माहीत असेल की मी सहसा एखादा शास्त्रभाग निवडतो आणि त्यामधून मी विवेचन करतो, प्रवचन करतो. आणि आपण मोशेचं जीवन पाहिलं, आपण शमूएलाचं पाचारण पाहिलं, आणि आज अशाच पैकी एक व्यक्तिमत्व ज्याकडे आपण पाहणार आहोत. आणि नव्या करारामधून याकोबाचं जीवन आपण पाहणार आहोत. आणि याकोबाच्या जीवनामधून आम्हाला काय शिकता येतं, प्रभू आमच्याशी काय बोलू इच्छितो, हे आपण पाहणार आहोत. तर मार्क शुभवर्तमानामध्ये 10व्या अध्यायामध्ये 35व्या वचनामध्ये आपण काय पाहतो? जब्दीचे दोघे मुलगे याकोब व योहान त्याच्याकडे म्हणजे प्रभू येशूकडे येऊन त्याला म्हणाले, गुरुजी, आम्ही आपल्याजवळ जे काही मागू त्याप्रमाणे आपण आम्हासाठी करावे अशी आमची इच्छा आहे. तर या ठिकाणी याकोब आणि योहान यांच्याविषयी आपल्याला पाहायला मिळतं. तर याकोबाच्या जीवनाकडे आपण पाहत असताना आपल्याला आज 3 गोष्टी आपण पाहणार आहोत. पहिली गोष्ट, याकोबाचा निर्णय. याकोबाने काय निर्णय घेतला. दुसरी गोष्ट, याकोबाची स्वप्न किंवा याकोबाच्या इच्छा. आणि तिसरी गोष्ट, याकोबाचं अंतिम ध्येय. याकोब शेवटी कुठे पोहोचला. इंग्रजीमध्ये मी जे लिहिलेलं आहे ते असं आहे,
द डिसिजन ऑफ जेम्स, द ड्रीम्स अँड डिझायर्स ऑफ जेम्स आणि द डेस्टिनेशन ऑफ जेम्स. तर आपल्याला त्याची सुरुवात करण्यासाठी मार्काच्या पहिल्या अध्यायामध्ये जावं लागेल. आणि मी बहुतेक शास्त्रभाग याकोबाशी संबंधित शास्त्रभाग आहेत, वचनं आहेत, ती मार्काच्या शुभवर्तमानामधून घेतली आहेत की आपल्याला ते पाहणं सोपं जाईल. आणि मग शेवटला शास्त्रभाग प्रेषितांची कृत्ये यामधून मी घेतलेला आहे. तर हा याकोब कोण होता त्याची माहिती आपल्याला काढण्यासाठी आपल्याला मार्ककृत शुभवर्तमानाच्या पहिल्या अध्यायामध्ये जावं लागेल. आणि त्या ठिकाणी आपण काय पाहतो, 19 वचन, 19 आणि 20. तेथून काहीसे पुढे गेल्यावर त्याला म्हणजे येशूला जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान हे तारवात जाळी नीट करताना दिसले आणि त्याने त्यांना लागलेच बोलावले. मग ते आपला बाप जब्दी याला चाकरांबरोबर तारवात सोडून त्याच्या मागे गेले. तर ही सुरुवात आहे, ही आपल्या हिरोची इंट्रोडक्शन आहे, एंट्री आहे की कशा प्रकारे त्यानं प्रभू येशू ख्रिस्ताचं शिष्यत्व पत्करलं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागं जाण्याचं त्यानं ठरवलं आणि त्याच्या सेवेची सुरुवात अशा प्रकारे झाली हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. तर या वचनांमध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या प्रथम शिष्यांना जे बोलावलं, पाचारण केलं, त्याचा वृत्तांत या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि 2 भाऊ आहेत, जब्देचे मुलं याकोब आणि योहान, यांना प्रभूनं बोलावलं. याविषयी आपण या वचनामध्ये पाहिलं. तर ते काय करत होते, ते त्यांच्या कामामध्ये होते. ते मासे धरणारे होते, मासेमारीचं काम ते करत होते आणि त्या कामाशी संबंधित जाळी नीट करण्याचं काम ते करत होते. आणि त्यांचे वडीलसुद्धा त्या कामामध्ये आहेत, कदाचित त्यांचे नोकर आहेत. म्हणजे फार चांगल्या रीतीनं आपल्या कामामध्ये ते स्थिरस्थावर झाले होते. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्यांना बोलावतो. पहा, जेव्हा देवाचं पाचारण आम्हाला येतं त्यावेळेस आम्ही कोणत्याही प्रकारच्या कामामध्ये असू, कोणत्याही प्रकारच्या व्यवसायामध्ये असू, काहीही आम्ही करत असू, त्यामध्ये आपण विश्वासूपणे ते करणं आवश्यक आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये देव आम्हाला त्याच्या सेवेमध्ये बोलवतो. तर ही पहिली गोष्ट या दोघा शिष्यांच्या बाबतीमध्ये. आणि विशेषतः आपलं लक्ष आज आपण याकोबाकडे लावणार आहोत. तर याकोबाविषयी आपल्याला काय पाहायला मिळतं प्रभूच्या वचनामधून, ते आपण त्याकडे आपण लक्ष देणार आहोत. दुसरी गोष्ट आपल्याला यांच्याविषयी समजते आणि ती मार्क शुभवर्तमानाचा 3रा अध्याय आणि 17 वचन. त्या ठिकाणी आपण काय पाहतो, जब्दीचा मुलगा याकोब व याकोबाचा भाऊ योहान यांना बोआनिर्गेस म्हणजे गर्जनेचे पुत्र हेही नाव दिलं. पहा, ज्या प्रकारे पेत्राला त्याने नाव दिलं त्याच प्रकारे या 2 भावांना सुद्धा त्याने एक वेगळं नाव दिलं, द सन्स ऑफ थंडर, गर्जनेचे पुत्र. मला माहीत नाही प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये अशा काही गोष्टी पाहिल्या होत्या की ते गर्जना करणारे होते, अतिशय प्रभावी होते, आवेशी होते. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्यांना गर्जनेचे पुत्र असं नाव देतो. तर याकोब आणि योहान हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेमध्ये किती महत्त्वाचे आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये त्यांचं स्थान किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला अनेक प्रसंगांमध्ये पाहायला मिळतं. परंतु एक प्रसंग 9व्या अध्यायामध्ये आपण पाहतो 2ऱ्या वचनामध्ये. मग 6 दिवसानंतर येशूनं पेत्र, याकोब व योहान यांना आपणाबरोबर एका उंच डोंगरावर एकीकडे नेले व ते त्यांच्या देखत त्याचे रूपांतर झाले. रूपांतराचा जो अनुभव आहे, माउंट ऑफ ट्रान्सफिगरेशन, ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचं एक दिव्य अद्भुत स्वरूप या 3 शिष्यांना पाहायला मिळालं, हा एक अत्यंत सुंदर अनुभव या 3 शिष्यांच्या वाट्याला आला. आणि त्यापैकी हा याकोब एक आहे. याकोबाच्या जीवनामध्ये हे अत्यंत महत्त्वाचे प्रसंग होते आणि
प्रभू येशू ख्रिस्ताच्या इनर सर्कलमधले हे 3 शिष्य, पेत्र, याकोब आणि योहान, तर हा याकोब याच्याविषयी आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर आणखीन एक प्रसंग आहे की जो आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये याकोबाचं महत्त्व काय आहे त्याविषयी आपल्याला पाहायला मिळतं, आणि ते आहे गेतशेमाने बागेमध्ये. मार्क 14 आणि 32 पासून पुढे आपण पाहतो. नंतर ते गेतशेमाने नावाच्या ठिकाणी आले तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, मी प्रार्थना करीपर्यंत येथे बसा. त्याने पेत्र, याकोब व योहान यांना बरोबर घेतले आणि तो व्याकुळ व अस्वस्थ होऊ लागला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामधील अत्यंत महत्त्वाचा हा समय होता. गेतशेमाने बागेमध्ये त्याचा एक आंतरिक झगडा, एक आत्मिक युद्ध सुरू झालं होतं आणि त्याला आपल्या शिष्यांची गरज होती, आपल्या शिष्यांचा आधार हवा होता. आणि या 3 शिष्यांना तो त्या ठिकाणी निवडतो की तुम्ही या अनुभवामध्ये माझ्याबरोबर राहा. पहा, याकोबाच्या जीवनामध्ये हे सर्व अनुभव आपल्याला सांगतात की येशूच्या जीवनामध्ये त्याचं स्थान काय होतं. तो अत्यंत महत्त्वाचा असा एक शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या 12 शिष्यांपैकी आहे. आणि ही पार्श्वभूमी आपल्याला याकोबाशी आढळते. परंतु महत्त्वाचा मुद्दा हा आहे की याकोबानं प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जाण्याचं ठरवलं. त्यानं निर्णय घेतला आणि त्या निर्णयामुळं त्याचं संपूर्ण जीवन बदलून गेलं. पहा, देवाने त्याला अशा प्रकारे उचललं की तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या 12 शिष्यांपैकी एक झाला, परंतु त्यापैकी त्याच्या इनर सर्कलमधला, त्याच्या अत्यंत जवळचे जे शिष्य आहेत त्या 3 शिष्यांपैकी एक याकोब हा झाला. त्याच्या एका निर्णयामुळं त्याचं जीवन बदलून गेलं. पहा, आमचे निर्णय अत्यंत महत्त्वाचे असतात, विशेषतः देवाच्या बाबतीमध्ये. प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये आम्ही जो काही निर्णय घेतो तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि आपल्या जीवनाच्या सुरुवातीला अत्यंत यशस्वी व्यवसायामध्ये असताना याकोबानं प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागं जाण्याचं ठरवलं. त्यानं आपला व्यवसाय सोडून दिला, आपलं जीवन सोडून दिलं, आपल्या सर्व सुख, ऐशो आराम या गोष्टी सगळ्या त्याने मागं सोडल्या आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागं जाण्याचं त्यानं ठरवलं. आपल्या जीवनामध्ये आपला काय अनुभव आहे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागं जायचं आपण ठरवलं? प्रभू येशू ख्रिस्ताला आपला प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारून संपूर्ण जीवन आपण त्याला समर्पित केलं आहे? याकोबाच्या जीवनामध्ये हे आम्हाला शिकायला मिळतं आणि यामधून आम्हाला उत्तेजन मिळतं की जे प्रभूच्या मागे जाण्याचं ठरवतात ते आपल्या जीवनामध्ये कधी निराश होत नाहीत. प्रभूनं त्यांच्या जीवनामध्ये जे काही कार्य केलेलं आहे ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं की प्रभू किती सुंदर रीतीनं एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कार्य करतो. मला तो अनुभव आहे आणि देवाच्या अनेक सेवकांना, देवाच्या अनेक लोकांना, प्रभूचे अनेक शिष्य संपूर्ण जगामध्ये आहेत की त्यांना हा अनुभव आला आहे की त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये स्वीकारलं, आपला प्रभू आणि तारणारा म्हणून, आणि त्याच्या मागं जायचं ठरवलं आणि प्रभूनं त्यांना कधी निराश केलं नाही. होय, दुःख आहे, निराशा आहे, हे अनुभव आहेत, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जाण्यामध्ये त्याविषयी ते कधी पस्तावले नाहीत. त्याविषयी त्यांना कधी वाईट वाटलं नाही की मी का प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागं जायचं ठरवलं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागं जाणं हा एक अत्यंत सुंदर अनुभव आहे आणि माझी ही प्रार्थना आहे की आपण जे सर्व ऐकत आहात आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागं जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयामध्ये टिकून राहण्यासाठी, प्रभू येशू ख्रिस्ताचं अनुसरण करण्यासाठी, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागं जाण्यासाठी, प्रभू येशू ख्रिस्ताचं आज्ञापालन करण्यासाठी प्रभू तुम्हाला आणि मला, आम्हा सर्वांना सहाय्य करू. जो शास्त्रभाग आपल्यासाठी वाचण्यात आला त्याकडे आपण आता वळूया. मार्को शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 35वा वचन. जब्दीचे 2 मुलगे याकोब व योहान त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, गुरुजी,
आम्ही आपल्याजवळ जे काही मागू त्याप्रमाणे आपण आम्हासाठी करावे अशी आमची इच्छा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताकडे हे दोघं शिष्य आले आणि त्यांनी काहीतरी मागितलं, आपली इच्छा प्रगट केली. आणि काय इच्छा होती बरं त्यांची? 36 वचन. तो त्यांना म्हणाला, मी तुम्हासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे? प्रभू येशू ख्रिस्ताने विचारलं की तुमची इच्छा काय आहे? प्रभू येशू ख्रिस्ताला माहीत होतं. प्रभू येशू ख्रिस्त आमचं अंतःकरण ओळखतो, त्यांच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत हे प्रभू येशू ख्रिस्ताला माहीत होतं. परंतु प्रभू येशू ख्रिस्त नेहमी व्यक्तीकडून जाणून घेण्याची इच्छा प्रकट करतो. तो त्यांना विचारतो की तुमची इच्छा काय आहे? सांगा मला कळू द्या तुमची इच्छा काय आहे. आणि मग ते सांगतात. ते 37 वचन. ते त्याला म्हणाले, आपल्या वैभवात आमच्यापैकी एकाला आपल्या उजवीकडे व एकाला आपल्या डावीकडे बसू द्यावे. प्रचंड मोठी इच्छा प्रकट केली त्यांनी की प्रभू येशू ख्रिस्ताच्या उजवीकडे आणि डावीकडे जेव्हा तो वैभवामध्ये येईल. आणि त्याच्यावरून त्यांच्यावर पुष्कळ टीकास्वार झाली. आणि अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा त्यांना त्यामध्ये मदत केली योग्यरीतीने समजून घेण्यासाठी. परंतु या ठिकाणी मला एक फार पॉझिटिव्ह गोष्ट पाहायला मिळते की त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचं वैभवी स्वरूप आपल्या आध्यात्मिक नेत्रांनी पाहिलं. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना जो दिसतो तो एक सर्वसामान्य नाही आहे. हो, तो चमत्कार करतो, तो देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगतो, तो आपल्या बरोबर राहणारा एक अत्यंत सर्वसामान्य नम्र असा एक यहुदी गुरु जे आहे हे कदाचित त्यांना माहीत होतं. परंतु त्या पलीकडे त्यांनी पाहिलं की तो वैभवामध्ये येणार आहे. ते वैभव जणू काय त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं. आणि त्या वैभवामध्ये त्याच्याबरोबर आपल्याला वाटा असावा ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पहा, त्यांची स्वप्न आणि त्यांची इच्छा किती सुंदर होत्या. द ड्रीम्स अँड डिझायर्स ऑफ जेम्स, दॅट इज व्हॉट वी लर्न हिअर. याच्यामध्ये नकारात्मक भाग आहे. इतर शिष्य त्यांच्यावर रागावले हे आपण पुढे पाहतो की ते स्वतःसाठी काहीतरी मागतात, अधिकार मागतात. परंतु अधिकार काय? तर तो देवाबरोबरचा अधिकार, त्याच्या राज्यामध्ये वैभवामध्ये आपल्याला सुद्धा वाटा मिळावा ही त्यांची इच्छा होती, हे त्यांचं स्वप्न होतं. आणि फार चांगलं आहे. आम्ही या जगामध्ये असताना कदाचित आम्हाला जगामधील ऐशो आराम, जगामधील सन्मान अशा अनेक गोष्टी कदाचित मिळणार नाही. परंतु आम्हाला निश्चित देवाबरोबर अधिकार आहेत. देवाबरोबर सदा सर्वदा राहण्याचा अधिकार देवानं आम्हाला दिला आहे. ज्यावेळेस आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो त्यावेळेस सार्वकालिक जीवनाचा अधिकार, आनंद तो आम्हाला देतो. आणि त्याचा अर्थ देवाबरोबर सदैव राहण्याचा. अर्थात त्यांनी अधिक काही मागितलं की आम्हाला उजवीकडे, जणू काही मला असं वाटतं लहान मुलांप्रमाणे. लहान मुलं नाही का आपल्या आईवडिलांच्या शेजारी राहण्यासाठी आपल्या आईवडिलांच्या बरोबर त्यांच्या जवळ अगदी राहावं म्हणून त्यांची भांडणं चालू असतात. जर घरामध्ये जास्त मुलं मुली असतील, पूर्वीच्या काळात होतं जसं आम्ही 6 बहीण भावंड आणि आईच्या जवळ बसण्यासाठी आमची धडपड असायची नाही का, वडिलांच्या जवळ बसण्यासाठी. तर तसं हे चित्र मला दिसतं की हे 2 शिष्य, त्यांची अशी इच्छा आहे की प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर आपल्याला बसायला मिळावं. आणि हा फार चांगला ही फार चांगली इच्छा आहे. तुमच्या मनामध्ये काय इच्छा आहे? तुमच्या मनामध्ये तुम्ही अशा प्रकारे मागितलं देवाला की मला तुझ्याबरोबर राहण्यासाठी आवडेल. या जगामध्ये आपण पुष्कळदा दाखवतो की मला देवाच्या सानिध्यामध्ये राहण्यासाठी आनंद वाटतो, देवाच्या जवळ यायला मला आनंद वाटतो. परंतु खरोखर अंतःकरणापासून त्या आपल्या इच्छा आणि ती आपली स्वप्न आहेत का? आपल्या जीवनामध्ये सर्वात श्रेष्ठ काय की मला देवाबरोबर कायमचं वास्तव्य करता यावं, देवाबरोबर मला कायमचं राहता यावं, हे स्वप्न, ही इच्छा आमच्या मनामध्ये आहे का? आणि देव ती इच्छा पूर्ण करतो. देवानं आम्हाला अभिवचन दिलं आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांना सांगितलं योहानाच्या 14 अध्यायामध्ये की तुम्ही माझ्याबरोबर असावं, माझी इच्छा आहे, आणि म्हणून मी तुमच्यासाठी जागा तयार करते. प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांना ते अभिवचन दिलं होतं, हो मी तुमच्यासाठी जागा तयार करते. आणि तीच इच्छा आम्हा प्रत्येकांसंबंधी देवाची इच्छा आहे की आम्हाला त्याच्याबरोबर राहता यावं सर्व काळचं. त्यासाठी आपण मागत आहोत का?
त्यासाठी आपण तयारी करत आहोत का, हा प्रश्न आहे. याकोब आणि योहान यांनी प्रभू येशू ख्रिस्ताकडे एक मागणी केली की आम्हाला आपल्या वैभवात एकाला उजवीकडे आणि एकाला आपल्या डावीकडे बसू द्यावे. फार सुंदर त्यांनी मागणी केली की त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ राहायचं होतं. पण प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांना जाणीव करून दिली की त्याचा अर्थ काय आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तांना म्हटला, येशूने त्यांना म्हटलं, तुम्ही काय मागत आहात हे तुम्हाला समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुमच्याने पिवेल काय, व जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुमच्याने घेवेल काय. ते त्याला म्हणाले, घेवेल. येशूने त्यांना म्हटले, जो प्याला मी पिणार आहे तो तुम्ही प्याल, व जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुम्ही घ्याल हे खरे. पण माझ्या उजवीकडे व डावीकडे कोणाला बसू देण्याचे माझ्या हाती नाही. त्या जागा ज्यांच्यासाठी सिद्ध केल्या आहेत त्यांनाच त्या मिळणार. याकोब आणि योहान यांनी एक फार चांगली इच्छा व्यक्त केली की त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ बसायला हवं. एक अधिकार, एक स्थान त्यांनी मागितलं. आज आम्हाला जगामध्ये हे चित्र दिसतं की अनेक ख्रिस्ती सेवक आपल्याला एक अधिकार आणि स्थान मिळावं यासाठी प्रयत्न करत आहेत, धडपड करत आहेत. परंतु कुठलं स्थान आणि कुठला अधिकार? या जगामध्ये मंडळीमध्ये पाळक म्हणून आम्हाला अधिकार मिळावा, जास्तीत जास्त आम्हाला अधिकार मिळावा म्हणून अनेक सेवक धडपड करत आहेत. त्यासाठी दुसऱ्यांविरुद्ध चुकीची माहिती देणं, दुसऱ्यांचं नाव बदनाम करणं, या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. ख्रिस्ती संस्थांमध्ये, एका ख्रिस्ती संस्थेमध्ये एक अध्यक्ष आहेत आणि ते 20 वर्ष अध्यक्ष आहेत. एक अत्यंत नावाजलेली संस्था. परंतु आज एका व्यक्तीच्या अधिकारशाहीमुळं त्या संस्थेची साक्ष आज धोक्यामध्ये आली आहे. पहा, एका व्यक्तीला इतका अधिकार त्याच्या मागं तो लागतो. आणि मंडळांमध्ये, संस्थांमध्ये आज हे चित्र आम्हाला दिसतं की लोक अधिकाराच्या मागं लागले आहेत. कोणत्याही प्रकारे आम्हाला उत्तम स्थान मिळावं, आम्हाला पोझिशन पाहिजे, आम्हाला अधिकार पाहिजे, आम्हाला पॉवर पाहिजे, याच्या मागं आज लोक लागले आहेत. आणि त्यामुळं ख्रिस्ती मंडळं, ख्रिस्ती संस्था या नष्ट होत आहेत, त्यांना नुकसान पोहोचत आहे. आणि ख्रिस्ताची साक्ष आज त्या ठिकाणी डागाळली जात आहे. ख्रिस्ताची साक्ष आज नाहीशी होत आहे. अशा प्रकारचं चित्र आम्हाला दिसतं. जगामधील अधिकार मिळवण्यासाठी लोक धडपड करत आहेत. या शिष्याने जो अधिकार मागितला तो पुढच्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त वैभवाने येईल, आणि प्रभू येशू ख्रिस्तानं ते अभिवचन आम्हा सर्वांना दिलं आहे. आज प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला त्याच्या सेवेमध्ये बोलवतो. त्यावेळेस या जगामध्ये आम्हाला अधिकार मिळेल, आम्हाला सन्मान मिळेल, याविषयी तो आम्हाला कदाचित अभिवचन देणार नाही. होय, देवाच्या अनेक सेवकांना तो अनुभव येतो, तो आनंद मिळतो. जसं डॉक्टर रवी झकारिया, डॉक्टर बिली ग्रॅहम, जगामधील सर्वोत्तम अशा प्रकारचे देवाचे सेवक की त्यांची साक्ष अत्यंत उत्तम होती आणि संपूर्ण जगानं त्यांचा सन्मान केला, त्यांचा आदर केला. आणि ही चांगली गोष्ट आहे. परंतु त्या गोष्टीच्या मागं लागून की हा अधिकार मला मिळावा म्हणून जे धडपड करतात, सर्व अयोग्य मार्गांचा उपयोग करतात. अनेक ख्रिस्ती मंडळांमध्ये आम्हाला माहीत आहे की जे उच्च पदावरील आहेत ते आपलं पद राखून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात, चुकीच्या मार्गांचा, दडपशाही करतात, दुसऱ्यांवर अन्याय करतात, दुसऱ्यांच्या विषयी वाईट त्या गोष्टी बोलतात, दुसऱ्यांचं बदनामी करतात आणि आपलं स्थान कसं बळकट राहील यासाठी ते प्रयत्न करत आहेत. आणि हे अत्यंत दुःखाचं चित्र आज आम्हाला मंडळीमध्ये पाहायला मिळतं. आणि म्हणून आम्ही सेवकांसाठी प्रार्थना करायला पाहिजे की देवानं त्याच्या सेवकांना नेहमी नम्र ठेवावं, की त्यांच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं स्थान सर्वात महत्त्वाचं असायला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये आणि आध्यात्मिक बाबतीमध्ये त्यांनी नेहमी पुढं जाण्याचा प्रयत्न करायला हवा. या जगामधील स्थान मिळवण्यासाठी त्यांनी धडपड करू नये, यासाठी आपण सेवकांसाठी प्रार्थना करण्याची गरज आहे. आणि जर आम्ही सेवक आहोत तर आम्हाला सुद्धा हे शिकायला हवं, आम्ही सावध व्हायला हवं
की आम्ही कशासाठी धडपडत आहोत. या जगामध्ये अधिकार, या जगामधील सत्तास्थानं आम्हाला अधिक चांगल्या प्रकारे वरच्या पायरीवर कसं जाता येईल यासाठी आम्ही धडपड करत आहोत का? अत्यंत दुःखाची गोष्ट आहे की आज जगामध्ये असे अनेक सेवक त्याप्रमाणे वागत आहेत. त्यांचं नाव फार चांगलं आहे, परंतु अयोग्य मार्गानं पुढे जाण्यासाठी त्यांची धडपड चालू आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसतं. आणि हे अत्यंत चुकीचं असं आहे आणि त्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध करायला हवा. त्याबद्दल आम्हाला त्यांना धोक्याची सूचना देणं हे अत्यंत आवश्यक आहे. तर आपण 2 गोष्टी पाहिल्या याकोबाच्या बाबतीमध्ये. पहिली गोष्ट, त्यानं येशूच्या मागे जाण्याचा घेतलेला निर्णय. आपलं सर्व गतजीवन मागे ठेवून, आपल्या जीवनामधील सर्व गोष्टी विसरून त्यानं प्रभू येशू ख्रिस्ताचं शिष्यत्व पत्करलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा तो शिष्य झाला. हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय त्याने घेतला. दुसरी गोष्ट आपण पाहिली की प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी एक इच्छा प्रदर्शित केली. प्रभू येशू ख्रिस्ताकडे त्यांनी एक गोष्ट मागितली आणि ती काय? तर प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्याच्या वैभवामध्ये असेल त्यावेळेस त्याच्या उजवीकडे आणि डावीकडे बसण्याचा अधिकार. फार चांगली गोष्ट. अर्थात त्याच्या मागचं गांभीर्य, त्याच्या मागे त्याची जी किंमत आहे ती भरून देण्याची तुमची तयारी आहे का, असं प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना विचारलं. की जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हाला पिववेल काय? जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुम्हाला घेववेल काय? प्रभू येशू ख्रिस्त अर्थात आपल्या मरणाविषयी बोलत होता. जे दुःख सहन ज्यामधून तो जाणार होता त्याविषयी तो बोलत होता. आणि या दोन्ही शिष्यांनी आपली तयारी दर्शवली. त्यांना कदाचित माहीत नव्हतं की आपण काय बोलत आहोत, परंतु ते म्हटले की हो आम्ही ते करू. आणि ज्यावेळेस पेत्र आणि योहान आणि याकोब या 3 शिष्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचं शिष्यत्व पत्करलं, त्याच्या मागे ते गेले आणि पुनरुत्थानानंतर त्यांचं जीवन आपल्याला पाहायला मिळतं की कशा प्रकारे ते त्याला समर्पित असं जीवन जगले. आपलं संपूर्ण जीवन त्यांनी वाहून दिलं होतं. आणि विशेषतः आता याकोबाच्या जीवनामध्ये, याकोब आता मंडळीचा एक अत्यंत महत्त्वाचा असा पुढारी झाला होता आणि त्याच्या जीवनामध्ये काय घडलं हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि ते त्याचं अंतिम ध्येय होतं. द डेस्टिनेशन ऑफ जेम्स. याकोबाचं अंतिम ध्येय किंवा त्याचा अंत कसा झाला याविषयी आपल्याला प्रेषितांची कृत्याचा 12वा अध्याय आणि पहिल्या 2 वचनामध्ये पाहायला मिळतं. त्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतल्या काही जणांस छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला आणि योहानाचा भाऊ याकोब याला त्याने तलवारीने जीवे मारले. पहा, प्रभू येशू ख्रिस्ताला तो म्हटला होता की मला तुझ्या उजवीकडे बसण्याचा अधिकार पाहिजे आणि त्यासाठी किंमत द्यायची माझी तयारी आहे. आणि आता ती वेळ आली होती. प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासासाठी त्यानं आपला प्राणसुद्धा गमावला. त्याने आपल्या प्राणाची पर्वा केली नाही. आपल्या विश्वासासाठी तो त्याचा बळी देण्यात आला. त्यानं आपलं बलिदान केलं. हेरोदानं त्याचा शिरच्छेद केला आणि हा अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्तासाठी रक्तसाक्षी झाला. ही याकोबाची साक्ष आपल्याला पाहायला मिळते की त्याचं अंतिम ध्येय काय आहे. त्याने फार मोठं स्वप्न पाहिलं होतं. फार मोठा अधिकार त्याने मागितला होता. त्यासाठी किंमत भरून देण्याची सुद्धा त्याची तयारी आहे. आणि आपलं जीवन त्यानं प्रभूसाठी देऊन टाकले. आणि अशा साक्षी आपल्याला संपूर्ण जगामध्ये आढळतात की जे प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासासाठी आपला प्राण देण्यासाठी सुद्धा तयार आहेत. आपलं संपूर्ण जीवन त्यांनी प्रभूला वाहून दिलेलं आहे. आपल्याला भारतामध्ये माहीत आहे की ग्रॅहम स्टेन्स आणि त्यांची 2 मुलं कशा प्रकारे त्यांची हत्या करण्यात आली. प्रभू येशू ख्रिस्तावरील त्यांचं प्रेम हे लोकांना आवडलं नाही. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्यांची जी साक्ष आहे तिथंच इतकी सुंदर साक्ष. आपलं जीवन त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तासाठी देऊन टाकलं आणि त्यांना भयंकर त्याची किंमत भरून द्यावी लागली की त्यांची हत्या करण्यात आली, त्यांना मारण्यात आलं. तर प्रभू येशू ख्रिस्तावरील याकोबाचं प्रेम आणि त्याचा त्याग याचं चित्र
आपल्याला प्रेषितांच्या कृत्याच्या 12व्या अध्यायामध्ये पाहायला मिळते की हेरोद्यानं त्याचं वध केलं आणि यहुदी लोकांना ते आवडलं हे सुद्धा त्याला पाहायला मिळालं. पहा, ज्यावेळेस एखाद्याचा वध होतो त्यावेळेस लोकांना दुःख व्हायला पाहिजे, परंतु येशू ख्रिस्ताचे जे शत्रू आहेत त्यांना त्यामध्ये आनंद होता आणि हेरोद्याला त्याचा आनंद वाटला की आपण या माणसाला, तो निरपराध आहे, ज्यानं काहीही गुन्हा केलेला नाही, त्याचा त्याने वध केला, त्याची हत्या त्याने केली. आणि या संपूर्ण जगामध्ये या गोष्टी घडत आहेत. जसं आपण ग्रॅम स्टेनचं उदाहरण पाहिलं, परंतु रोज या गोष्टी घडत आहेत. आत्ता मागच्या आठवड्यामध्ये ओरिसामध्ये एका 14 वर्षाच्या मुलाची अत्यंत निगृण अशी हत्या झाली. केवळ प्रभू येशू ख्रिस्तावर तो प्रेम करतो, प्रभू येशू ख्रिस्तावर तो विश्वास ठेवतो, या एका कारणामुळं त्याला मारण्यात आलं. पण इतक्या तरुण वयामध्ये त्याच्या विश्वासासाठी त्याला देहदंड देण्यात आला. किती भयंकर प्रकारची शिक्षा त्याला झाली. आपल्या प्राणाची किंमत त्याला द्यावी लागली. तुम्ही आणि मी आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासासाठी काय करत आहोत? आम्हाला काय सहन करावं लागलं आहे? आम्ही काय किंमत दिली आहे? आम्हाला थोडा जास्त वेळ भक्तीमध्ये बसलं की आम्ही अस्वस्थ होतो. थोडंसं एखादं काम आम्हाला मंडळीमध्ये सांगितलं असेल तर ते करण्यासाठी सुद्धा आम्ही कुरकुर करतो. प्रभूची सेवा करण्यामध्ये आम्हाला पुष्कळ आनंद वाटत नाही. जणू काही बळजबरीनं केल्याप्रमाणे आम्ही अनेक धर्मकृत्य करत असतो. आमचा विश्वास काय? प्रभू येशूवरच्या विश्वासासाठी त्याची किंमत भरून देण्याची आमची तयारी आहे का? तर आज आपण याकोबाच्या जीवनामध्ये प्रामुख्याने 3 गोष्टी पाहिल्या. पहिली गोष्ट म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागं जाण्याचा त्याचा निर्णय. दुसरी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्तासाठी त्याची असलेले स्वप्न, त्याची जी इच्छा प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर राहण्याची जी त्याने प्रगट केली, द ड्रीम्स अँड डिझायर्स ऑफ जेम्स. आणि तिसरी गोष्ट त्याचं अंतिम ध्येय किंवा त्यांचा शेवट, द डेस्टिनेशन ऑफ जेम्स. आणि हा अत्यंत भयंकर अशा प्रकारचा त्याचा शेवट या जगामध्ये झाला. परंतु देवानं एक नमुना, एक उदाहरण म्हणून त्याचं जीवन आमच्यासमोर ठेवलेलं आहे की पहा, त्यानं आपलं जीवन पूर्णपणे प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित केलं होतं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या बरोबर त्याचे सुंदर अनुभव आपण पाहिले, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या साक्षीसाठी त्याला आपल्या जीवाचं सुद्धा बलिदान करावं लागलं. सर्वांनाच हे शक्य होत नाही. देवाची सेवा करण्यासाठी देव आम्हा सर्वांना बोलावतो आणि वेगवेगळ्या प्रकारे त्याची सेवा तो आमच्याकडून करून घेतो. परंतु देवासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित करून सर्व प्रकारची किंमत भरून देण्याची आमची तयारी आहे का, हा प्रश्न आहे. आणि आज आपण याकोबाच्या जीवनामधून उत्तेजन घेऊया की ज्यावेळेस आम्ही प्रभूला समर्पित करतो त्यावेळेस त्याच्याविषयी आमची काय इच्छा आहे, प्रभू येशू ख्रिस्ताबरोबरच्या जीवनासंबंधी आमची काय स्वप्न आहेत, आणि शेवटी आमचं अंतिम ध्येय काय आहे. एक गोष्ट सांगतात, ज्यावेळेस याकोबाला मारण्यात आलं, त्याचा वध करण्यात आला, त्यावेळेस एक रोमी शिपाई त्या ठिकाणी उभा होता आणि तो सर्व पाहत होता. आणि याकोबानं जी प्रभू येशू ख्रिस्ताविषयी साक्ष दिली आणि त्याचं ते धैर्य, त्याचं ते संपूर्ण जीवन पाहिल्यानंतर हा रोमी शिपाई इतका प्रभावित झाला. प्रभू येशू ख्रिस्तावरचं त्याचं प्रेम त्यानं पाहिलं आणि तो इतका प्रभावित झाला की ज्यावेळेस याकोबाचा वध करण्याची वेळ आली त्यावेळेस हा रोमी शिपाई त्याच्याबरोबर त्या ठिकाणी गुडघे टेकून त्याच्या बाजूला बसला आणि तो म्हटला की असा विश्वास मला पण ठेवायला आवडेल आणि माझासुद्धा तुम्ही वध केला तरी माझी हरकत नाही. इतका तो प्रभावित झाला होता. पहा, आपल्या मरणाच्या वेळेससुद्धा त्यानं इतका प्रचंड मोठा प्रभाव इतरांवर टाकला. आम्ही आपल्या जीवनामध्ये
अशा प्रकारे इतरांना प्रभावित करत आहोत का? या जगामध्ये जिवंत असताना आपल्या सेवेमध्ये आणि आपल्या मृत्यूमध्ये सुद्धा आपण देवाचं गौरव करत आहोत का? हा आमच्या सर्वांसमोर आज प्रश्न आहे. याकोबाच्या जीवनामधून आपण उत्तेजन घेऊया आणि प्रभूची सेवा करण्यासाठी आपण सर्व स्वतःला समर्पित करूया. देव आम्हाला आशीर्वादित करो. आमेन. प्रार्थना करूया. प्रभू येशू, आम्ही तुझे उपकार मानतो. आजचा दिवस तू आम्हाला दिलास. तुझी भक्ती स्तुती करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस. तुझ्या वचनाद्वारे प्रभू तू आमची भेट घेतलीस, आम्हाला बोध केलास असा आमचा विश्वास आहे आणि त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. याकोबाच्या जीवनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. त्याचं समर्पण, त्याची तुझ्यावरील प्रीती आणि आपल्या संपूर्ण जीवनाचा त्याग त्याने तुझ्या प्रीतीसाठी केला. प्रभू, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. त्याच्या जीवनाचं उदाहरण आम्ही आपल्यासमोर ठेवावं आणि त्याप्रमाणे आम्ही या जगामध्ये जीवन जगावं, तुझी सेवा करावी, यासाठी आम्हा सर्वांचं सहाय्य कर. प्रभू, आज आम्ही आमच्यामध्ये जर कोणी दुःखी असेल, निराश असेल, आजारी असेल तर त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू, तू त्यांना स्पर्श कर. आपले आरोग्य देणाऱ्या हाताचा स्पर्श तू त्यांना कर. त्यांना तू निरोगी कर. तुझ्या आशेनं, तुझ्या सामर्थ्यानं त्यांचं जीवन तू भरून टाक. आणि प्रभू, तुझी सेवा करण्यासाठी प्रत्येकांचा उपयोग तू करून घे, अशा मी प्रार्थना करतो. जे सर्व या भक्तीमध्ये सहभागी झाले आहेत, जे सर्व हा संदेश ऐकत आहेत, त्या प्रत्येकांच्या घरामध्ये, त्यांच्या कुटुंबामध्ये तुझा अनुभव त्यांना येऊ दे, तुझा आशीर्वाद त्यांना मिळू दे. तुझ्या समक्षतेचा अनुभव आणि आनंद त्यांच्या जीवनामध्ये मिळू दे, अशा मी प्रार्थना करतो. प्रभू, आज जर कोणाचे वाढदिवस आहेत, वेडिंग ॲनिव्हर्सरी आहेत, त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. त्यांना तू आशीर्वादित कर, त्यांच्या सर्व गरजा पूर्ण कर आणि तुझे मार्ग त्यांना तू प्रगट कर. त्यांच्या जीवनामध्ये तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी तू त्यांना तुझी कृपा पुरव. त्यांना तू सुरक्षित ठेव आणि प्रत्येकांचा उपयोग तुझ्या गौरवासाठी, तुझ्या साक्षीसाठी होऊ दे, अशी आम्ही तुला विनंती करतो. पुन्हा एकदा प्रभू, आजच्या भक्तीबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आम्ही सर्व स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूची प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह, आमच्या कुटुंबियांबरोबर, देवावर प्रीती करणाऱ्या देवाच्या प्रत्येक लेकराबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.